तुमच्या मनातही अशी एखादी इच्छा आहे का जी तुम्हाला मनापासून पूर्ण झालेली पाहायची आहे, परंतु ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करावे हे तुम्हाला कळत नाही आहे? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी मॅनिफेस्ट कसे करावे त्यासाठी 5 अशा पॉवरफुल स्टेप मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय हवं आहे, तुमची काय इच्छा आहे, त्या इच्छेला स्पष्टता द्या. म्हणजेच फक्त हवं आहे म्हणून नाही, तर खरोखर मनापासून मला हवं आहे का, किंवा ती असल्यामुळे माझ्या आयुष्यात काय चांगले बदल होतील ही गोष्ट स्पष्ट करा. म्हणजे फक्त मला खूप यश मिळवायचे आहे असे नाही, तर ते यश नेमके कुठे मिळवायचे आहे, मला खूप पैसा मिळवायचा आहे असे नाही, तर तो पैसा किती मिळवायचा आहे आणि तो पैसा आल्यानंतर माझ्या आयुष्यात काय नवीन बदल होणार आहे हे स्पष्ट ठेवा. म्हणजेच स्वतःला विचारा की मला खरोखर नेमकं काय हवं आहे. म्हणजेच फक्त एक छोटा कागद घ्या आणि कागदावर तुम्हाला फक्त हे हवं आहे म्हणून नाही, तर खरोखर मनापासून काय हवं आहे ते मांडा आणि उत्तर अगदी स्पष्टपणे लिहा. आणि फक्त सक्सेसफुल व्हायचं आहे असं नाही, तर मला मनापासून एखाद्या क्षेत्रात काम करायचं आहे आणि महिन्याला मला इतकं उत्पन्न मिळवायचं आहे आणि मग मला आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे असं त्या कागदावर मांडा आणि तुमच्या उत्तरामध्ये स्पष्टता असू द्या. म्हणजेच जेव्हा तुमचं आयुष्यातील ध्येय स्पष्ट असते तेव्हा तुमचं लक्ष त्या ध्येयाकडे केंद्रित होते. म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही माहिती तुम्हाला तशी संधी आणि कृती या गोष्टी तुम्ही करायला लागतात. म्हणूनच तुम्हाला काय हवं आहे यापेक्षा तुम्हाला नेमकं ते तुम्ही केल्यानंतर तुम्हाला किती आनंद मिळेल आणि तुमच्या आयुष्यात अजून नवीन तुमच्या मनासारखे काय बदल होतील ही स्पष्टता ठेवा. नंतर दुसरी स्टेप म्हणजे तुम्ही जे मॅनिफेस्ट करता, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही मॅनिफेस्ट करता, तर दुसरी स्टेप जी म्हणजे तुम्ही जी मॅनिफेस्ट करता, तुम्ही जी इच्छा स्पष्ट ठेवता, ती इच्छा पूर्ण होतानाची कल्पना करा. म्हणजेच याला तुम्ही व्हिज्युअलायझेशन असे म्हणतात. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करता आहेत आणि तुम्हाला ती गोष्ट तुमची पूर्ण झाली आहे हे तुम्ही कल्पना करून बघता. म्हणजे तुम्ही एखाद्या दारामध्ये उभे आहे, त्या दाराची चाबी तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला पाहिजे तसे सुंदर घर तुमचे सजलेले आहे आणि ते घर तुम्हाला मिळते आहे. आणि ते जेव्हा तुम्हाला हे सर्व काही तुमच्या आयुष्यात होते आहे तेव्हा तुम्हाला जो आनंद होतो आहे, जे समाधान मिळते आहे, ते तुम्ही अनुभवत आहात. म्हणजे त्याची तुम्ही कल्पना करता आहात. तर अशा प्रकारे करा. यालाच म्हणतात व्हिज्युअलायझेशन. परंतु फक्त याचा अर्थ असा नाही की तुम्ही कल्पना करत म्हणजे स्वप्न पाहत राहा. तर ते जी इच्छा करता तुम्ही, ती इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला तशीच कृतीही करावी लागेल. ती कृती करताना तुम्ही काय कृती करता त्याचीही कल्पना करा. समजा तुम्हाला चांगली नोकरी पाहिजे आहे, तर तुम्ही चांगल्या स्किल शिकता आहात, किंवा तुम्हाला यूट्यूबमध्ये यश मिळवायचे आहे, तर तुम्ही सातत्याने एखादा कंटेंट बनवत आहात आणि तो कंटेंट बनवताना तुमच्याकडून काय चुका होत आहेत त्या चुका तुम्ही सुधारता आहात. आणि त्यामध्ये म्हणजे कल्पना करताना ह्याही गोष्टी बघा. म्हणजे तुम्ही जी गोष्ट मिळवणार आहे ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता आहात मनापासून ते पण
तुम्ही त्या कल्पना करताना बघा. आणि जेव्हा तुम्ही इच्छा करता, तुम्ही कल्पना करता, कल्पना केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये असेही बघा की तुमची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला किती आनंद होतो आहे हे पण बघा. नंतर तिसरी स्टेप म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट करता, देन कल्पना करता आणि नंतर तुम्ही ह्या सर्व गोष्टी करता, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. म्हणजे जी गोष्ट तुम्ही करता ती गोष्ट पूर्ण होईलच हा एक सकारात्मक विश्वास ठेवा. नाहीतर माझ्याकडून हे होणार नाही, माझे नशीब खराब आहे, माझ्यासारख्या व्यक्तीला ह्या गोष्टी कुठे मिळणार, अशा नकारात्मक विचारांमुळे आपल्या ज्या इच्छा आहे त्या इच्छांमध्ये आपणच अडथळा निर्माण करत असतो. त्यामुळे जेव्हा तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात तेव्हा त्या विचारांना थांबवू नका, त्या विचारांना येऊ द्या. फक्त त्या विचारांना बघा की हे विचार योग्य आहे का, आणि तेव्हा तुमच्या लक्षात येतील की हे विचार योग्य नसून ही एक भीती आहे. तर त्या भीतीऐवजी तुम्ही सकारात्मक आणि वास्तववादी विचार तिथे टाका. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही जी इच्छा करता त्या इच्छेला एक स्पष्टता देता, स्पष्टता दिल्यानंतर त्या गोष्टीची तुम्ही कल्पना करता, त्याच्यावर एक सकारात्मक विश्वास ठेवता, तेव्हा नक्कीच तुमची जी इच्छा असते ती पूर्ती करण्यासाठी तुम्हाला यश मिळत असते. नंतर चौथी स्टेप म्हणजे तुम्ही जे ॲक्शन घेणे, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी म्हणजे इच्छा करता त्याला स्पष्टता देता, देन व्हिज्युअलायझेशन करता, त्याला एक सकारात्मक विश्वास देता की ही गोष्ट पूर्ण होईल. परंतु हे फक्त एवढंच करून उपयोग नाही, कारण याचा परिणाम तर होणार नाही, कारण त्यासाठी तुम्हाला त्यासाठी कृतीही करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला जर तुम्ही रोजच मला खूप चांगली नोकरी मिळाली पाहिजे असाच विचार करत राहिलात तर ते योग्य नाही. त्यासाठी तुम्हाला नवीन नवीन स्किल शिकाव्या लागतील, ॲप्लिकेशन्स तयार करावे लागतील, इंटरव्ह्यूची चांगली प्रकारे तयारी करावी लागेल, तेव्हाच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकेल. किंवा तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर नवीन स्किल शिका, तुम्हाला यूट्यूबवर यश मिळवायचे असेल तर एक चांगला व्हिडिओ बनवा, तुम्हाला तुमच्यामध्ये चांगला कॉन्फिडन्स हवा असेल तर काहीतरी नवीन गोष्टी करा, काहीतरी गोष्ट करा. किंवा जेव्हा तुम्ही एखादी मनापासून इच्छा करता, स्वप्न पाहता, तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला एक कृतीही करावी लागेल. तुम्ही स्वतःला रोज विचारा की माझी जी इच्छा आहे, माझे जे स्वप्न आहे, त्यासाठी मी आज नवीन काय पाऊल उचलावे किंवा मी आज नवीन काय कृती करावी, म्हणजे माझे जे स्वप्न मी पाहते आहे ते पूर्ण करण्यासाठी मला मदत होईल. अशा प्रकारे कृती करणे ही खूप महत्त्वाची ॲक्शन आहे. ज्या गोष्टी आपण मॅनिफेस्ट करतो त्या गोष्टीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्शन, कृती करणे. नंतर पाचवी आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे परिणामाचा विचार न करणे, विश्वास ठेवणे, सातत्य ठेवणे. म्हणजेच ज्या गोष्टी आपण जी इच्छा करतो, ज्यासाठी आपण कल्पना करतो, एक सकारात्मक विश्वास ठेवतो, कृती करतो, परंतु कधीकधी आपण त्या गोष्टीच्या परिणामाचा विचार करत बसतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी तर रोजच करते आहे, मी तर इतका प्रयत्न करते आहे, तरीही मला यश का मिळत नाही, आणि इतकं सगळं करून काय फायदा, अशा प्रकारचे विचार करून करून आपण ती गोष्ट तिथेच थांबवतो. परंतु ही गोष्ट चुकीची आहे, कारण या गोष्टीमुळे तुम्हाला ॲक्च्युली यश हे लगेच मिळत नाही. कारण एखादी बी जेव्हा तुम्ही लावता ते तर लगेच दुसऱ्या दिवशी झाड तयार होत नाही. त्याला पाणी घालावं लागते, त्याची काळजी घ्यावी लागते आणि काही त्याला वेळ द्यावा लागतो, तेव्हा त्याचं रोपामध्ये रूपांतर होत असते. अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही एखादं स्वप्न पाहता, एखादी इच्छा करता आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही कृती पण करता, परंतु ती कृती तुम्हाला सातत्य त्या कृतीमध्ये ठेवावे लागेल, तरच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट येईल. म्हणूनच नेहमी परिणामाचा जर विचार करत बसलात तर तुम्हाला आज तुमची झालेली प्रगती दिसत नाही. म्हणूनच
तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने तुम्ही कृती करा आणि कृतीमध्ये तुमचं सातत्य ठेवा. तर नक्कीच एक दिवस तुम्हाला यश मिळेल. म्हणूनच मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त आकाशाकडे बघून इच्छा करणे नाही, तर त्या इच्छेच्या दिशेने स्वतःला चालवायला शिकवणे असते. अशा प्रकारे मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त इच्छा करणे, इच्छेचं नाव नाही आहे, तर त्या इच्छेसाठी स्वतःला तयार करणे असते. अशा प्रकारे तुमची पाचवी स्टेप म्हणजे परिणामाचा विचार न करता सातत्य ठेवणे. तर अशा प्रकारे तुम्ही जर ह्या सर्व 5 स्टेप व्यवस्थित केल्या, तर तुम्ही जे स्वप्न पाहता मनापासून तुम्हाला असं वाटत असते की ते पूर्ण व्हावे, तर ते नक्की एक दिवस पूर्ण होऊ शकते. अशा प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर हा पुढे शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन सकारात्मक विचारांसह. तोपर्यंत मॅनिफेस्ट करा आणि व्हिज्युअलायझेशन करा, देन सकारात्मक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा त्याच्यावर आणि नंतर त्या गोष्टीवर ॲक्शन करा, कृती करा आणि परिणामाचा विचार न करता ती कृती सातत्याने चालू ठेवा. अशा प्रकारे करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.